नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. खूप महत्त्वाचा व्हिडिओचा विषय आहे शेतकरी बंधूंनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचप्रमाणे जसं तुम्ही यूट्यूबला फॉलो करताय तसंच डॉक्टर किसानचं फेसबुक पेजला फॉलो करा. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम पेजला देखील त्या ठिकाणी फॉलो करा. त्याच्या पाठीमागचं कारण वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या टिप्स कमी वेळामध्ये तुम्हाला देण्याचा डॉक्टर किसान त्या ठिकाणी प्रयत्न करत असतं आणि त्याचा फायदा आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या पिकांचं काम करताना होतो. आजचा व्हिडिओचा विषय खरड छाटणी. सूक्ष्म गड तयार झालाय, पण तो गड सक्षम नक्की झालाय का, त्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करता येतील, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुमचा व्हिडिओचा सब्जेक्ट विषय लक्षात आला असेल की बरेचसे शेतकरी काय करतात, आपलं टॉपिंग झालं, शेंडा टॉपिंग झालं, त्याचप्रमाणे पाठीमागून काडी खाकी पडायला लागली. हे बघा, अशी खाकी पडायला लागली, पांढरी झाली आहे, खाकी पडायला लागली, सपकेंपर्यंत आली, सपकेंच्या पुढे 4 डोळे खाकी झाली, म्हणजे आपली काडी तयार झाली. आता आपल्याला काही करायची गरज नाही. हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. या वर्षी जे काही अजूनही तापमान आहे, त्या तापमानाचा ट्रेस आहे, सूर्यप्रकाश 100% मिळाला, काडी बऱ्याच जणांची त्या ठिकाणी मॅच्युरिटीकडे वळाली, काहींची अर्ली छाटणीमध्ये मॅच्युरिटी झाली, पण जो सूक्ष्म गड तयार झाला तो गड खरंच सक्षम झालाय का, व त्याचं पालन पोषण झालंय का, याचा विचार करण्याची वेळ या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. त्यासाठी आपल्याला अन्नद्रव्यामधला फॉस्फरस हा घटक खूप महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल की सर आम्ही आता बोर्डो वगैरे मारलाय, एक बोर्डोचा हात झाला, पाऊस पडल्यावर परत बोर्डो मारू, आणि त्याचप्रमाणे आमचं आता म्हणजे हे बघा तर टॉपिंग झालंय, पुढं मास्टर टॉपिंग सुद्धा आम्ही करतोय, म्हणजे या बगला काढून ज्या फुटल्याय आणि पुढे एक 2-3 पानावर शेंडा मारतोय, मास्टर टॉपिंग सुद्धा करतोय. आता काय कामकाज संपलंय. पाऊस पडल्यानंतर गवत झालं की तणनाशक मारणं, 1-2 बोर्डोचा स्प्रे मारणं आणि शांत बसणं, गोळीबार छाटणीला तयार राहणं, ह्या चुका जर तुम्ही कराल तर परत गेल्या वर्षासारखी आपली बाग कमी अधिक प्रमाणात येऊ शकते, बाग फेल जाऊ शकते. म्हणून काय करायचंय मित्रा, इकडे कॅमेरामन, आता हे जे तुमचं व्हाईट झालेल्या आहे काड्या, त्याचप्रमाणे हळूहळू त्या खाकी रंग पकडायला सुरुवात केलेली आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की जो हे बघा, हा जो टायगर बर्ड आहे, तर पेऱ्यातील अंतर बघा किती छान काडी तयार झालेली आहे. पण इथं आपल्याला काय करायचंय, फॉस्फरस. मग फॉस्फरस देण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट खूप महत्वाचं आहे. मग ते 10 गोण्या आणायच्या, 50 किलोच्या 10 गोण्या आणायच्या, 8 गोण्या आणायच्या, 2-3 टन ते भोदावर फेकायचं. त्याच्यापेक्षा तुम्हाला अगदी कमी खर्चामध्ये ड्रीप मधून खूप काळजीपूर्वक आणि विनंती करून सांगतोय, ही स्लरी जर तुम्ही मित्रांनो दिली तर या स्टेजला किंवा याच्या अगोदर म्हणजे काडी पांढरी पडती, थोडक्यात काडी नुकतीच पांढरी पडायला सुरुवात झालेली आहे. ही अशी नुकतीच पांढरी पडायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, पेऱ्यातील अंतर कसं कमी ठेवलंय. हा टायगर बर्ड बघा, हा फुटायला नको. आलं लक्षात? तर त्यावेळेस तुम्हाला स्लरी द्यायची आणि अजूनही पाणी बंद करायचं नाही. जे आपण 4-5 दिवसांनी पाणी देतो ते पाणी सुरू ठेवायचंय. आणि त्याचप्रमाणे बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी करप्याचा प्रादुर्भाव, कोरडी भुरी ज्याला आपण म्हणतो, पावडरी मिल्ड्यूचं आगमन त्या ठिकाणी काही ठिकाणी होताना दिसतंय. शेतकरी त्या ठिकाणी फवारणीचं नियोजन चुकवताय. म्हणजे खरड छाटणीमध्ये फक्त संजीवकांचा वापर किंवा लिओशिनचा वापर करायचा, गर्भधारणा चांगली होती आणि सूर्यप्रकाशही मिळाला आणि आम्ही सिंगल सुपर फॉस्फेट फोकून दिला. आता पाऊस पडल्यावर बोधावर झालं आमचं काम, तर हे सोडून द्या. इथं एक महत्वाची स्लरी मी तुम्हाला सांगतो, बऱ्याचशा वेळा सांगितली. आज जे शेतकरी व्हिडिओ बघतात आणि जे रजिस्टर्ड शेतकरी आहेत त्यांना प्रत्येकाला ती शेड्यूलमध्ये त्या स्टेजेस प्रमाणे येते. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक. आता परत तुमच्या डोक्यात येईल, हा बाबा सारखा 4 स्ट्रोक आमच्या डोक्याच्या माथी मारतोय, बागाला सोड, द्राक्षाला सोड, डाळिंबाला सोड. पण त्याचे फायदे ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्याच्यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणून ठेवा. 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची बॅग आणा, 200 लिटरचा ड्रम घ्या, 100 लिटर पाणी भरा, ती बॅग त्याच्यात टाका आणि परत वरतून 25-30 लिटर पाणी टाका. उजवीकडून डावीकडे 3-4 वेळा ढवळून द्या, सावलीत ठेवा, झाकण ठेवा त्याच्यावर. हे 1 दिवस 1 रात्र हे मिश्रण ठेवायचंय. पण 1 दिवस 1 रात्रीमध्ये 24 तासात 3 वेळा ढवळून दिलं गेलं पाहिजे. आणि ते शांत झालं, एकदा ढवळून द्या, तुम्हाला सोडायच्या अगोदर ढवळून द्या, 1 तास थांबा, शांत झालं, वरची निवळी घ्या, त्याच्यामध्ये 4 स्ट्रोक ऍड करा, टाकून घ्या, व्यवस्थित हलवून घ्या, त्याच्यामध्ये 4 किलो गूळ टाका आणि ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्या. तुमचा पुढच्या 48 तासामध्ये फॉस्फरस हा वेली ऑब्झर्व करायला म्हणजे उचलायला सुरुवात करेल. नीट लक्षात घ्या, फॉस्फरस हा 80% फिक्सेशन होतो आणि जमिनीवर भोतावर पाऊस पडल्यानंतर ते 8-8, 10-10 गोण्या फोकण्यापेक्षा 50 किलो
म्हणजे तुमचा खर्च देखील तिथं कमी होईल आणि 4 स्ट्रोकमुळे तुमची मुळी ही सातत्याने कार्यरत राहील. व्हाईट रूट कितीही दलदल, कितीही पाऊस झाला, मुळी जर कार्यरत राहिली तर तुम्हाला सक्षम घड होण्याला कुणीही अडवू शकत नाही तुमच्या त्या वेलीला. जो सूक्ष्मगड तयार झालाय, जो सूक्ष्मगड या ठिकाणी तयार झालेला आहे बघा, जो सूक्ष्मगड या ठिकाणी तयार झालेला आहे त्याला कोणीही अडवू शकत नाही. त्याचं पालन पोषण म्हणजे सक्षमरित्या तो गोळीबार छाटणीमध्ये बाहेर येण्यासाठी हे बघा, बघितलं, हे बघा असं हे आता ही इथं स्लरी गेलेली आहे या बागेला, कारण ही बाग डॉक्टर किसानच्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून चालते. आणि दुसरी एक पुढे जाऊन परत 15-20 दिवसाने परत 4 स्ट्रोकची स्लरी कोणती द्यायची रे बाबा? आता परत आला हा बाबा 4 स्ट्रोक सांगायला, बरोबर का नाही? पण तुमच्या फायद्यासाठी मी सांगतोय. हे बघा आता काडी ही खाकी रंगाची व्हायला लागली. ही कमीत कमी तुमच्या सपक्यांच्या पुढं किंवा सपक्यांपर्यंत आली किंवा सपक्यांच्या पुढं चालली एखादा अर्ध काडी, तर त्यावेळेस तुम्हाला परत एकदा एकरी 15 ते 20 किलो सल्फेट ऑफ पोटॅश, SOP सल्फेट ऑफ पोटॅश 15 ते 20 किलो. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे परत एकदा 4 किलो गूळ आणि 5 लिटर 4 स्ट्रोक, हे तिघही एकत्र एक 24 ते 48 तास भिजून घ्यायचं. केव्हा? ज्या वेळेस तुमची काडी खाकी रंगाची खाली बुडापासून 4-5 डोळे खाकी रंगाचे होतील आणि सपकेंच्या पुढे जातील, त्याच्या आत ही स्लरी द्यायची. पहिली स्लरी कधी द्यायची? काडी पांढरी पडायला लागते, जरी उशीर झालाय काडी पूर्ण पांढरी पडून खालच्या तळाचे 1-2 डोळे खाकी रंगाचे होते तोपर्यंत फॉस्फरसची स्लरी ही दिली गेलीच पाहिजे. फॉस्फरस हा तुमच्या सूक्ष्मगडाला सक्षम स्ट्रॉंग बनवण्यासाठी खूप गरजेचा घटक आहे. हे झाल्या 2 स्लरी. याचा फायदा 100 नाही 200% तुम्हाला सूक्ष्मगडाचं पालन पोषण म्हणजे त्या गडाला सक्षम बनवण्यासाठी, जेणेकरून ज्या वेळेस आपण गोळीबार छाटणीत आपण डिलिव्हरी करतो म्हणजे सपक्यांच्या पुढे 2 डोळ्यावर छाटणी करतो, त्याला पेस्ट हायड्रोजन सायनामाइडची पेस्ट लावतो आणि 11-12व्या दिवशी जो पोंग्यामधून आपला घड बाहेर येतो तो असा जोमदार घड बाहेर आला पाहिजे. त्याच्यासाठी या 2 स्लरी खूप महत्वाच्या आहे. आणि त्यानंतर महत्वाच्या 2-3 फवारण्या तुम्हाला सांगतो. बोर्डोच्या 3-4 फवारण्या तर आपल्याला द्यायच्याच आहे, बरोबर का नाही? बोर्डोच्या 3-4 फवारण्या द्यायच्या आहे. शेंडा टॉपिंग केल्यानंतर या ज्या बगला फुटल्या आहे या बगल फुटी एकदा पुसून घ्यायच्या आहे. नाहीतर सर काहीतरी औषध सांगा, मजूर भेटत नाही, पण एकदा हे करा आणि मास्टर टॉपिंग करताना हा शेंडा टॉप केला याच्या पुढे 3 किंवा 4 डोळ्यावर मास्टर टॉपिंग करून घ्या, म्हणजे तुम्हाला वारंवार खुडाफुटी येणार नाही. आणि त्या खुडाफुटीला हे जे घड निघताय म्हणजे इथं 100% सूक्ष्मगड तयार झालेला आहे, पण या गडाचं पालन पोषण होणं अजून चांगल्या रीतीने बाकी आहे. मग त्याच्यासाठी ज्या वेळेस काडी पांढरी पडते त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची. 200 लिटरला बर्ड कव्हर 500 मिली, पोटॅशियम सोनाईट 800 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत आणि बोरान 100 ग्रॅम. त्याच्यानंतर बोर्डो दिला नसेल तर एक 5-6 दिवसाने 200 लिटरला इन्स्टंट चुना 400 ते 500 ग्रॅम. त्याच्यात तुम्हाला घ्यायचा आहे मोरचूद 1 किलो, चांगला विरघळून घ्या. सल्फर 200 ग्रॅम, त्याच्यामध्ये SOP 1 किलो असा बोर्डोचा स्प्रे त्या ठिकाणी करून घ्या. आता परत 6-7-8 दिवस जाऊ द्या. एक चांगलं बायोलॉजिकल बुरशीनाशक नीट लक्षात घ्या, कारण पाऊस पडल्यानंतर थुईथुई पाऊस पडल्यानंतर पानं खराब होऊ नये, त्याच्यावर करपा अँथ्रॉक्स येऊ नये, डाउनी मिल्ड्यू पावडरी मिल्ड्यू येऊ नये म्हणून 200 लिटरला पाऊस पडतोय किंवा पाऊस पडल्यानंतर किंवा काडी पांढरी पडून झालेली आहे, खाकी व्हायला लागली, त्यावेळेस स्पॉट किलर 200 लिटरला 250 मिली आणि त्याच्यासोबत कोसाईड 200 ग्रॅम आणि प्रोक्लेम इमामेक्टिन हे कीटकनाशक 100 ग्रॅम असा एक स्प्रे मित्रांनो करून घ्या. यानंतर परत 5-6 दिवस जाऊ द्या, दुसरा बोर्डोचा स्प्रे सेम तसाच घ्या, फक्त SOP तुम्ही काढून टाका, तिथं टिल्ट 25 मिली घ्या. आलं लक्षात? त्याच्यानंतर तुमची SOPची स्लरी द्यायची वेळ येईल, पाऊस येईल, तर किती दलदल राहिली तरी 4थ्या 5व्या 6व्या 7व्या दिवशी तुमच्या बागेला तुमच्या जमिनीच्या पोताप्रमाणे पाणी द्यायला विसरू नका. ही एक गोष्ट लक्षात घ्या. आता देखील काडी पांढरी झाली आहे, काडी खाकी पडतीये, हलकट जमिनीमध्ये तर अगदी काडी पूर्ण खाकी झाली आहे, कापून बघितली तर पीत आतमध्ये पिवळाच दिसतो, गोळीबार छाटणी आली तरी पिवळाच दिसतो. मग बसा टिंब बोंबा मारत बसा असं म्हणणार नाही. त्या गोष्टी आपल्याकडून होऊ नये म्हणून इतका कळकळीने आजचा हा खरड छाटणीचा व्हिडिओ. मला माहिती आहे 100% सूक्ष्मगड प्रत्येक वेलीमध्ये तयार झालाय, परंतु त्याचं सक्षमरित्या म्हणजे तो सक्षम झालेला नाही आणि त्याला सक्षम करायचंय आणि गोळीबाराच्या वेळेस जोमदार असा घड पोंग्यातून बाहेर आणायचा आहे. तर असं कामकाज तुम्हाला या शेवटच्या टप्प्यात काडी पांढरी पडल्यापासून काडी खाकी पडेपर्यंत कशा पद्धतीने करायचं ते
विश्लेषण मी सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर तो इतर शेतकऱ्यांना लाईक करा आणि स्वतःच्या द्राक्ष बागेमध्ये हे कामकाज करून निवांत गोडीबार चटणीमध्ये पोंग्यातला घड जोमदार बाहेर काढा. धन्यवाद.